न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। चाळीसगाव, भडगाव, अमळनेर आणि मुक्ताईनगर येथे चोरी करणाऱ्या आंतरराज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चाळीसगाव, भडगाव आणि अमळनेर येथील चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। या चारही गुन्ह्यातील एकूण 16 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप मात्र फरार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली। काय सांगाल, एक आंतरराज्यीय टोळीने जळगाव जिल्ह्यात 3 गुन्हे केले, कोणते उघडकीस आले, काय नाही? 17 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरामध्ये विरान गार्डन लॉन्स या ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम होता। त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये वधूचं सोने चोरी झालं होतं आणि चोरी झाल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये खूप अडचण झालं होतं। नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिलं आणि ते लॉन्समध्ये असलेले CCTV सर्व आम्ही अभ्यास केल्यानंतर त्यांचं एक छोटा मुलगा ज्याचं वय 10 ते 12 वर्ष असतात, त्या मुलांनी हे जे सोन्याचं बॅग होतं ते घेऊन जात असताना आपल्याला दिसून आलं आणि पुढील तपास सर्व केल्यानंतर आणि पुढील तपास म्हणजे ते कुठे गेलं, आणखीन कोणी साथीदार कुठे भेटले, ही सर्वच खूप मेहनत घेऊन तपास केलं। त्याच्यानंतर समजलं की हे मध्य प्रदेशची एक टोळी आहे। ही मध्य प्रदेशची टोळी आपल्या एरियामध्ये येऊन म्हणजे भरपूर ठिकाणी असं चोरी करण्यात आलेलं आहे। म्हणून आपलं LCBचं आणि चाळीसगावचं एकत्रित करून म्हणजे एक टीम आम्ही मध्य प्रदेश राजगड जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आल्या होत्या। तिथं आपलं टीम 10 दिवस मुक्कामी केलं आणि तिथलं जे मेन आरोपी जे या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्यांचं घर वगैरे शोधण्यात आलेलं आहे आणि तिकडनं आम्ही चाळीसगाव या ज्या वधूचं चोरी केलं होतं त्या गुन्ह्यामधलं चांदी, सोने आणि पैसे ही सर्व मिळून जवळपास आपण 12,97,000 रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। आणि मुक्ताईनगरमध्ये देखील म्हणजे अशाच गुन्हे एक केले होते, जे बँकेमधून बाहेर आलेलं एक वयस्कर माणसाकडनं चोरी केलं। त्या गुन्ह्यामधलं 1.5 लाख रुपये आम्ही पैशाचं जप्त करण्यात आलेलं आहे। आणि बडगावमध्ये देखील म्हणजे असंच लक्ष विचलित करून म्हणजे एक पैशा चोरी केले होते, त्या गुन्ह्यामधलं 1,35,000 रुपये जप्त करण्यात आलेलं आहे। अमळनेरमध्ये देखील म्हणजे बँकाचं बाहेर पडले होते, एक महिलांकडनं चोरी केलं होत्या, तिचं देखील म्हणजे आम्ही 40,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहे। सर्व मिळून 16,22,000 रुपये मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
पंढरपूरकरांनो, कॉरिडॉरला विरोध म्हणू नका, समाधान आवताडे. कॉरिडॉर विषयी शासनाची कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. पंढरपूरचा कॉरिडॉर हा लोकांना अन्यायकारक होणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉरचा विचार केला जाईल, समाधान आवताडे म्हणाले. चंद्रभागा हे होणारच आहे. हा ज्या गोष्टी काही गोष्टीला शासकीय कामाला थोडासा वेळ लागतो, तर या बरोबर आहेत आपण म्हणतोय तो त्या कामाला सुरुवाती मला वाटते पाठीमागे झाली होती, परंतु आपल्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट यामधनं होणं गरजेचं आहे. त्यातल्या अनेक टेक्निकली गोष्टी आहेत. जसं पाण्याची जे आपण म्हणतोय की एसटीबीच्या मी पाठीमागा जो विषय घेतला होता की शहरामधलं असलेलं पाणी शुद्धीकरण करण्याची क्षमताच तेवढी नव्हती. आज ती क्षमता वाढायला लागली. ती क्षमता पाणी शुद्धीकरण करून एकतर शेतीला दिलं पाहिजे किंवा शुद्ध पाणी करून नदीमध्ये सोडलं पाहिजे, परंतु तेवढी क्षमता त्या एसटीबी प्लॅन्टची नव्हती. ते मैला मिश्रित पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये जात होतं, त्यामुळं आरोग्याला सुद्धा याचा धोका निर्माण होत होता. या बेसिक काही गोष्टी सुद्धा या ठिकाणी आपण सुधारल्या पाहिजे. या सुधारण्याचं आपण त्या ठिकाणी काम करतोय. शासनही त्या निमित्तानं आता रस्ते, ड्रेनेज, एसटीबी प्लॅन्ट या सुधारणा करायला लागले. आणि नमामि चंद्रभागा म्हणजे चंद्रभागा शुद्ध झाली पाहिजे. शुद्ध करण्याकरता त्या ठिकाणी अनेक त्या ह्याच्यामध्ये जसं आता मुळा मोठा याचाही प्रश्न अधिवेशनामध्ये लागला होता. त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी जे पाण्याचं प्रदूषण आहे, पाण्यामध्ये असलेलं ते प्रदूषण सुद्धा थांबलं पाहिजे. ते प्रदूषण थांबलं तर आपलं पुढचं थांबणार आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत त्या की नुसत्या ऐका की वाळू तयार व्हायला सुद्धा कित्येक वर्ष लागतात. तर ही वाळू या ठिकाणी वर बांधारा झाल्यामुळं तुम्ही जी म्हणताय खालची जी वाळू आहे, या खालच्या वाळूला हे वाळू एखाद्या ह्याचा एक लेअर, 1 फुटाचा लेअर किंवा 6 इंचचा लेअर तयार व्हायला कित्येक वर्ष जात असतात. काढायला वेळ नाही लागत. तर ते काढायलाही त्याच्यावरती आता शासन त्या ठिकाणी प्रयोग चालू आहेत. आणि त्या ठिकाणी आता ज्याच्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये एक मध्ये ज्या वाळू याच्यावर 2-3 केसेस आहेत त्यांना 6-6 महिने जेल होण्याची सुद्धा आता तरतूद आहे. त्या तरतुदी आता इम्प्लिमेंट चालू आहे. चंद्रभागा स्वच्छ शुद्धीकरणासाठी 30 कोटी रुपये खर्च 4 ठिकाणी टेक्नॉलॉजी वापर करून मशीन बसवलेली आहे. 3 महिने हा प्रयोग सुरू आहे. मात्र पाठीमागं बरं याचा प्रयोग होता. त्या पाठीमागच्या प्रयोगावर मी त्या ठिकाणी असमाधानी होतो. ते पाणी फिल्ट्रेशन करायचं, पुढे सोडायचं, तेवढं ते वारीपुरतं ठीक आहे, पण ते कंटिन्युएशन टिकणारं, त्याला येणारं लाईट बिल असेल, त्याला येणारी वीज असेल, मेंटेनन्स असेल, तर एवढ्या सगळ्या ह्याला मी त्यामुळे सांगतोय की त्या प्रोजेक्टला मी माझे असमाधानी आहे, मी असमर्थ दाखवलेले आहे. नुसत्या ऐका की वाळू तयार व्हायला सुद्धा कित्येक वर्ष लागतात. तर ही वाळू या ठिकाणी वर बांधारा झाल्यामुळं तुम्ही जी म्हणताय खालची जी वाळू आहे, या खालच्या वाळूला हे वाळू एखाद्या ह्याचा एक लेअर, 1 फुटाचा लेअर किंवा 6 इंचचा लेअर तयार व्हायला कित्येक वर्ष जात असतात. काढायला वेळ नाही लागत. तर ते काढायलाही त्याच्यावरती आता शासन त्या ठिकाणी प्रयोग चालू आहेत. आणि त्या ठिकाणी आता ज्याच्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये एक मध्ये ज्या वाळू याच्यावर 2-3 केसेस आहेत त्यांना 6-6 महिने जेल होण्याची सुद्धा आता तरतूद आहे. त्या तरतुदी आता इम्प्लिमेंट चालू आहे. चंद्रभागा स्वच्छ शुद्धीकरणासाठी 30 कोटी रुपये खर्च 4 ठिकाणी टेक्नॉलॉजी वापर करून मशीन बसवलेली आहे. 3 महिने हा प्रयोग सुरू आहे. मात्र पाठीमागं बरं याचा प्रयोग होता. त्या पाठीमागच्या प्रयोगावर मी त्या ठिकाणी असमाधानी होतो. ते पाणी फिल्ट्रेशन करायचं, पुढे सोडायचं, तेवढं ते वारीपुरतं ठीक आहे, पण ते कंटिन्युएशन टिकणारं, त्याला येणारं लाईट बिल असेल, त्याला येणारी वीज असेल, मेंटेनन्स असेल, तर एवढ्या सगळ्या ह्याला मी त्यामुळे सांगतोय की त्या प्रोजेक्टला मी माझे असमाधानी आहे, मी असमर्थ दाखवलेले आहे. सक्सेस होतोय ना होतोय याच्यावर नाही, बघू ना आता काय. अधिवेशनामध्ये पंढरपूर पाटील जास्त मांडतात, लोकांमध्ये जरा थोडा समज आला काय समज कमी पडेल. एक लक्षात घ्या, विधानसभेचे प्रतिनिधी या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जरी ते तिथे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतील, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतोय.
ते विधानसभेचे महाराष्ट्र विधानसभा असेंब्लीचे ते सदस्य असतात. त्या ठिकाणी ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठलेही प्रश्न ते मांडू शकतात. तर कमी पडते जास्त होते हे आता तुमचं मत आहे ते, परंतु कोण कुठं कमी पडतंय कोण कुठे कमी पडतंय ही वेळ त्याला ठरवणार आहे. लॉयर्स क्लब आहेत, परत बाकीच्या गोष्टी आहेत, मंगळवार ऑफिसर सिंचनला पैसे दिलेले आहेत, परत MIDC आपला होतंय हॉस्पिटल करतील ना. आता त्याच्यावर विषय मांडतोय मी, आता त्याच्यावर उत्तर देतील ना. आता मंत्री त्याच्यावर उत्तर देतील. फंडिंग आता सर मी अगोदरच सांगितलंय, शासकीय कामामध्ये त्या ठिकाणी शासकीय काम आहे, त्याला वेळेत होणं हे बंधनकारक असतं, परंतु निधी अभावी त्या ठिकाणी ते प्रकल्प रखडलेला आहे. तर अजून त्याला निधी आपण देऊन आपण तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू. कॉरिडॉर विषयी प्रशासना म्हणजे शासनाची कुठलीही अजून भूमिका नाही, परंतु ही कुजबूज ज्यावेळेला अधिवेशन काळामध्ये काही आमदारांच्या मध्ये मला लक्षात आली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भूमिकाही आपल्याला जर मांडावी लागली सभागृहामध्ये तर मांडता यावी, याकरता आपल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आज मी बैठक बोलवली. फडणवीस साहेबांनी मागच्या नागपूरच्या मुलाखतीमध्ये सांगितलं हा कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण निर्मला सीतारामनी सांगितलं पंढरपूरचा कॉरिडॉर होणं गरजेचं आहे. ही नक्कीच यामध्ये कॉरिडॉरला विरोध आता जे तुम्ही म्हणताय हे माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना बांधवांना सुद्धा विनंती आहे की कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका, की कॉरिडॉर या ठिकाणी लोकांना अन्यायकारक होणार नाही ही भूमिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहे. आणि ह्या कुठलंही शासन जरी झालं तरी लोकांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून त्या नागरिकावर अन्याय करून हे शासन या ठिकाणी तसा कॉरिडॉर करणार नाही याची खात्री या निमित्ताने देतो. दादा तरी मंदिर परिसरामध्ये त्यांचं त्या व्यवसायावर पोट आहे, वर्षानुवर्ष तिथं ते लोक राहत आहेत, त्यांच्यावर यामुळे गदा होते. कुठंतरी अतिक्रमण काढलं तर जरा पंढरपूर मोकळा श्वास घेईल. नक्कीच या अतिक्रमणामध्ये, कारण आज या ठिकाणी गरिबाचा देव आपला पांडुरंग आहे, त्यामध्ये बरेचसे छोटे मोठे व्यापारी आहेत, या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना फुल विक्रेते आहेत, या ठिकाणी फिरून विकणारे भाजी विक्रेते असतील, तर हे छोटे मोठे सगळे व्यापारी या ठिकाणी व्यापारी सुद्धा यांची उपजीविका चालली पाहिजे याकरता त्यांना सुद्धा एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आज या ठिकाणी प्रत्येकाला हे अतिक्रमण बाजूला करून या व्यापाऱ्यांना योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं न्याय देता येईल याची भूमिका या ठिकाणी पंढरपूर नगरपालिका, मंदिर समिती आणि प्रशासन यांच्याकडून या ठिकाणी घेतली. परप्रांतीय व्यापारी जास्त आहेत मंदिर परिसरामध्ये. हे आता अशा सूचना आलेल्या आहेत व्यापाऱ्यांच्याकडून, परप्रांतीय किंवा बाहेरील व्यापारी जास्त आहेत, त्या ठिकाणी त्या अतिक्रमण हे शेवटी अतिक्रमण आहे, परप्रांतीयाकडून हो, बाहेरच्याकडून हो किंवा आपल्याकडून हो. तर हे अतिक्रमण हटवणं हा महत्वाचा प्रश्न आहे. तर ते अतिक्रमण आपण कशा पद्धतीने हटवायचं आपल्या लोकांना त्रास न होता, तर त्या पद्धतीची भूमिका प्रशासनाला घेऊन आम्ही करू. सुरू करूया. आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये मंदिर परिसरातील सर्व व्यापारी, सर्व नागरिकांची या ठिकाणी बैठक झाली. बरेच दिवसापासून या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय हा ठिकाणी सतत प्रशासन आणि आमचे सर्व नागरिक यांच्यामध्ये जे दुमत होत होतं, तर या ठिकाणी अधिवेशनाचा कालावधी आहे. जर समजा वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय निघाला तर आपली भूमिका या ठिकाणी नागरिकांच्या बाजूने काय असायला पाहिजे याकरता सर्व मंदिर परिसरातील नागरिक, व्यापारी यांच्या समवेत या ठिकाणी बैठक झाली. आज या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला की
प्रशासनाने जो प्लॅन आम्हाला दाखवतील, आम्हाला देतील, त्या प्लॅनवर या ठिकाणी सर्वजण त्यावेळेला आम्ही बसून निर्णय घेऊ, अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला. काय प्लॅन आहे प्रशासनाचा? प्रशासनाचा प्लॅन अजूनही आम्हाला त्या ठिकाणी, मी प्रतिनिधी असून त्या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे आयदर असे मी 2-4 प्लॅन त्यांनी दाखवलेले आहेत, पण कन्फर्म प्लॅन अजून प्रशासनाकडून आलेला नाही. कन्फर्म प्लॅन प्रशासनाकडून आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तो प्लॅन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जाईल. आवश्यक आहे का अनावश्यक आहे? माझी भूमिका यामध्ये एकच असणार आहे, जी व्यापारी नागरिकांची भूमिका असणार आहे तीच भूमिका मी लोकप्रतिनिधी म्हणून घेणार आहे. शहरामध्ये वाढलेलं अतिक्रमण, त्या अतिक्रमणामुळे रस्ते धुलीवंदन निमित्त 10 ते 20% रंगात व पिचकारीच्या दरामध्ये वाढ. दरवर्षी उत्पादक नवनवीन कल्पना व तंत्रज्ञानाचा वापर करून पिचकारांची निर्मिती करीत असतात. सध्या बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकारी विक्रीस उपलब्ध आहेत. नामांकित कंपनीच्या ब्रँडेड खेळण्यावर ISI मार्क आहे. तुफानी रंग उडवण्यासाठी सिलेंडर व नॅनो कॉम्प्रेसर, त्रिशूळ इलेक्ट्रिक, रॅपिड फायर, वॉटर गन विक्री होत आहे. सध्या रंगांच्या दरामध्ये व पिचकारीस यांच्या दरात 10 ते 20% वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या पिचकारी उपलब्ध असून 40 ते 60 फुटापर्यंत त्यातून रंगाचा मारा करता येतो. पूर्वी नागरिक पाण्याची होळी खेळत पाण्यासोबत रंग मिसळून खेळायचे, परंतु आता कोरड्या कलरची होळी खेळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आणि पूर्वीच्या होळीत आणि आताच्या होळीमध्ये फार बदल झालेला आहे. पूर्वी सर्व नागरिक होळी खेळायचे, परंतु आता होळीपासून नागरिक हे दूर जात आहेत. त्यामुळे होळीच्या सणावरही परिणाम पाहावयास मिळत असल्याचं नागरिकांनी व व्यावसायिकांनी सांगितले आहे. काय सांगाल आपण सध्या पिचकारी म्हणा किंवा रंगाचे दर कसे आहेत आणि कशी गिरायकी आहे? दर एकदम व्यवस्थित आहे आणि कलर सुद्धा, लोकांची कलरला जास्त मागणी आहे. सगळ्या प्रकारचे लोक कलर मागतायत. सगळ्यात जास्त स्मूथ कलर, विदाऊट पाण्यामध्ये खेळण्याच्या कलरला जास्त मागणी आहे. कलरच्या मागण्या म्हणजे डार्क कलरला कमी मागणी आहे. लहान मुलांचा उत्साह सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. त्यांना सध्या प्रत्येक प्रकारची पिचकारी घेण्याचा आनंद वाटतोय. कोणी स्पायडरमॅन घेतं, कोणी बेबी गर्ल घेतात आणि कोणी छोट्या मोठ्या पिचकारी घेऊन आपला उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात. यावर्षी रंगाचे दर किंवा पिचकारीचे दर कसे आहेत? पिचकारींचे दर एकदम उत्तम आहे. सगळे दर एकदम व्यवस्थित आहे. जास्त दर नाही आपल्याकडे. आपण होलसेलचं काम करतो, त्यामुळे आपण होलसेल आणि रिटेलरला प्रत्येकाला आपण योग्य दरातच सामान देतो. सध्या रंगाचे दर कसे आहेत गेल्या वर्षीपेक्षा? रंगाचे दर गेल्या वर्षी होते तेच दर या वर्षी सुद्धा आहे. दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आणि लोकांचा उत्साह चांगल्या प्रकारात आहे. पिचकाऱ्यात सर्व प्रकार. काय सांगा सध्या रंगाचे दर कसे आणि पिचकारीचे दर कसे, कशी मागणी आहे? पिचकारीचे दर तर यावेळेस तर वाढलेला आहे. समजा 10% पिचकारीचे दर वाढलेले, कारण प्लास्टिक मटेरियल आहे म्हणून रेट वाढलेले. आणि कलरचे जे पण सांगेन, कलरचे कमीत कमी 60% रेट वाढलेले. कारण नॅचरल कलर जे आहे, माती कलर खूप स्वस्त येतात. नॅचरल कलर जे सेगुंदी येतात ते थोडं महाग येतात, म्हणून ते काही 6% किंवा 5%, 8% रेट वाढलेले आहे. काय वाटतं कलर बद्दल?
कलर विक्री होतो का किंवा पूर्वीची होळी कशी होती, आताची होळी सध्या पूर्वीची होळी तर खूप चांगली होती. पहिले कलर पण जास्त विकायचे, पण आता कलरची मागणी कमी झालेली आहे. कुठं कमी झालेली आहे, कुठं जास्त झालेली आहे. जास्त करून पाणीमध्ये आता काय जे निघतात ट्रॅक्टर निघतात ते पाणीची होळी जास्त खेळतात. आता जे पोरं जे खेळतात ते सुके रंग खेळतात फक्त बस एकदम. आणि त्याच्यानंतर एक सिकंदरचा डब्बा पण आहे, हे पक्का कलर आहे. पण हे पक्का कलर पण जास्त म्हणून पहिल्यापासून चालतो, आज पण चालतो तो पक्का कलर. काय वाटतं यंदाच्या होळीचं? यंदाच्या वेळी चांगलीच द्यायला पाहिजे सर्वांची आणि आपली पण. काय नाव? आपलं माझं नाव ईश्वर पाटणी. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? ट्रक पलटी होऊन मृत झालेल्या कुटुंबियांच्या घरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली भेट. कन्नड पिशोर राज्य महामार्गावर ट्रक पलटी होऊन 6 ऊसतोड कामगारांचा मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या घरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भेट देऊन परिवारातील सदस्यांचं सांत्वन केले. कन्नड तालुक्यातील सातकुड तांडा गावातील एकूण 6 कामगारांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई आणि जखमींना योग्य उपचार मिळावा, तसंच मृतांच्या पाल्यांना संगोपनासाठी शासन स्तरावरून मिळणारी आर्थिक मदत सुरू करण्यात यावी, अशा सूचना दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मंडळाच्या नियमानुसारच पेपर कनिष्ठ महाविद्यालयातच तपासणे आवश्यक. राजेंद्र अहिरे. विरारमध्ये एका शिक्षकाच्या घरी आग लागल्याने 12वीच्या 175 विद्यार्थ्यांचे पेपर देखील या आगीत जळून खाक झालेत. याविषयी मुंबई विभागीय अध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेत विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान झाले नसून ते पेपर आधीच एक्झामिटरने तपासले आहेत. पेपरचे गुणदान झाले असल्याने विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नसून विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले ते गुण त्यांना दिले जातील, अशी प्रतिक्रिया मुंबई विभागीय अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. यासोबतच जे दोषी शिक्षक अथवा प्राचार्य असतील त्यांच्यावर मंडळ नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही विभागीय अध्यक्षांनी स्पष्ट केलंय. यामध्ये विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही. मंडळाकडून पेपर अलॉटमेंट करून ते संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडे हे पेपर दिले गेले होते. मंडळ नियमावलीनुसार ते पेपर त्याच ठिकाणी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयात तपासणे गरजेचे होते. मात्र तसे न करता पेपर घरी घेऊन जाण्यात आले आणि तेथेही घटना घडली. ते पेपर आधीच परीक्षकाने तपासले आहेत, त्यामुळे त्याचं गुणदान झालेलं आहे. पेपरचे गुणदान झाले असल्याने विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. ज्यांना जे गुण मिळाले ते गुण त्यांना दिले जातील. यामध्ये जे दोषी अथवा प्राचार्य असतील त्यांच्यावर मंडळ नियमानुसार कारवाई करण्यात येईल. प्रथम दर्शनी गोपनीयतेचा भंग झाला असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात येणार. त्यासाठी मंडळाचे प्रतिनिधी पाठवण्यात येणार.
सर्व शिक्षकांना आव्हान, मंडळाच्या नियमानुसारच पेपर कनिष्ठ महाविद्यालयामध्येच तपासणे आवश्यक आहे. कोणत्याही शिक्षकाने किंवा मॉनिटरने उत्तर पत्रिका घरी नेऊ नये तसा नियम नाही. घरी गेल्यानंतर शाळेचा भाग सोडल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते, तुम्ही अडचणीत येतात. म्हणून उत्तर पत्रिका या संबंधित शाळेमध्ये तपासण्यात याव्यात. मंडळाच्या नियमांचं पालन सर्व शिक्षकांनी, प्राचार्यांनी कटाक्षाने करावे असं मंडळाच्या वतीने आवाहन. मंडळ नियमावलीनुसार ते पेपर त्याच ठिकाणी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयात तपासणं गरजेचं होतं, तपासायला पाहिजे होते. तसं न दिसता ते पेपर त्यांनी मॉडरेटरकडे घरी घेऊन गेलेले दिसतात आणि घरी ती घटना घडलेली दिसते. अशा प्रकरणामध्ये ऑलरेडीच ते पेपर एक्झामिनरने तपासलेले आहेत, त्यामुळे त्यांचं गुणदान झालेलं आहे. आणि गुणदान झालेलं असल्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यांना जे काही गुण मिळालेले आहेत ऑलरेडी ते गुण त्यांना देय होतील. आणि याच्यामध्ये जो काही आता दोषी आढळणार संबंधित शिक्षक किंवा ते प्राचार्य, त्यांच्यावरती मंडळ नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कशा प्रकारची कारवाई असेल, त्यांच्या निलंबनाची कारवाई असेल की त्याच्यामध्ये आता प्रथम दर्शनी तर गोपनीयतेचा भंग झालेला असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी कळवावा लागेल. त्या आमच्या मंडळाच्या अधिकाऱ्यांना आम्ही पाठवतो आणि त्या उत्तर पत्रिका पण त्यांच्याकडून जमा करून घेतो. तर इतर शिक्षकांना काय आवाहन कराल? तसंच मी जे काही आता एक्झामिनर आहे, एक्झामिनर मॉडरेटर यांना सर्वांना अजून आवाहन करतो की मंडळाच्या नियमानुसारच पेपर हे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तपासले आवश्यक आहे. कोणत्याही शिक्षकाने किंवा मॉडरेटरने उत्तरपत्रिका घरी नेऊ नयेत तसा नियमही नाहीये. आणि घरी नेल्यानंतर तुम्ही शाळेचा कॅम्पस सोडल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते आणि तुम्ही अडचणीत येतात. म्हणून उत्तरपत्रिका ह्या त्या संबंधित कॉलेज किंवा शाळेमध्येच तपासल्या जाव्यात. याचा मंडळाचा नियम जो आहे त्याचं कटाक्षाने पालन सर्व शिक्षक आणि प्राचार्य एक्झामिनर्स यांनी करावं असे मी मंडळाच्या वतीने सर्व एक्झामिनर्स आणि मॉडरेटरला नम्रपणे आवाहन करतो. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, जितेंद्र आव्हाड यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. ठाणे महापालिका जनसंवादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील सत्ताधारी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, याला सत्ताधारी नेते जबाबदार असतील असा गंभीर इशारा त्यांनी दिलाय. ठाणे महापालिकेच्या जनसंवाद कार्यक्रमावर टीका करताना आव्हाड म्हणाले, 30-40 वर्ष तुम्ही तुमच्या हातात सत्ता आहे, मग कसले जनसंवाद आणि जनता दरबार घेताय? शहरात पाणी टंचाई, कचऱ्यांचा प्रश्न सुटत नाहीये, अनधिकृत बांधकामे वाढत आहेत आणि तुम्ही फक्त जनता दरबारच्या नावाखाली गाजावाजा करताय. या शहराला पाणी मिळावं, अनधिकृत बांधकामे थांबावीत आणि हे सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी जनता दरबाराची नोटंकी कशाला? आव्हाड यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, एका नवीन अधिकाऱ्याने पैशांचा प्रवाह कुठून आणि कसा चालतो हे तपासायला माणसं पाठवली आहेत. त्यामुळे कौसा आणि शीळ भागात गँग वॉर झाला. वसुलीवरून 2 गँग एकमेकांवर भिडल्या. अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी यावर उत्तर द्यावं. ठाणे महापालिकेचे अधिकारीच अनधिकृत बांधकाम करत आहेत.
कुणाच्या अंगाला आता लाज शरम राहिलेली नाही। जर अधिकारी वसुलीसाठी गँगवॉर करत असतील तर सरळ मोठ्या गँगांना बोलवा, तुमचा संपर्क नसेल तर मी करून देतो असं संतप्त टोलाही त्यांनी लावलाय। जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, ते काही अस्वस्थ नाहीत। शक्तीपीठाच्या कार्यक्रमात ते बोलत होते, त्यांच्या भाषणाचा विपर्यास केला जात आहे। नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, त्यांना आता कोणीतरी इतिहास शिकवायला हवा, त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे। ठिकठिकाणी दंगली घडत आहेत, राजापूरसह अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे। महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल आणि त्यासाठी फक्त सत्ताधारी जबाबदार असतील। जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। त्यांनी दिलेला इशारा आणि वसुली गँगवॉरच्या आरोपांमुळे आगामी काळात ठाण्यात राजकीय संवाद वाढू शकतो। पाहुयात यावेळी नेमकं ते काय म्हणालेत। ऑडिट झालेलं नाही आणि त्याचा हिशोब देखील अहो ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला। ते काय तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक ॲम्ब्युलन्स इथे सडक पडले आहेत। हा पापाचा माल का पापा, हे वाईट वाटतं। अख्ख्या शहरात पाणी नाही हो, अख्ख्या शहरात दिव्याला पाणी नाही, मुंबऱ्याला पाणी नाही, कवश्याला पाणी नाही, कळव्याला पाणी नाही, विटाव्याला पाणी नाही, घोडबंदरला पाणी नाही। आणि अधिकारी गँगवॉर कशावर करतायत तर अनधिकृत बांधकामावरती मारामाऱ्या, की पैसे वसूल कोण करणार, दाऊद करणार का अरुण गवळी करणार। यांना सांगा ना, त्या मुंबईच्या गँगवॉर वाल्यांनाच आमंत्रित करा तुमची वसुली करण्यासाठी, पगार कमीच पडतोय तुम्हाला, त्यांनाच बोलून घ्या आणि वसुलीला सुरुवात करा। या छोट्या मोठ्या गँग काय वापरते इथल्या तिथल्या, तुमचं कॉन्टॅक्ट नसेल तर मी कॉन्टॅक्ट करून देतो, चांगल्या चांगल्या गँगवाल्यांचं तुमचं कॉन्टॅक्ट करून देतो, म्हणजे व्यवस्थित वसुली करून देतील। आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, नाही तर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार, या अधिकाऱ्याने केलेले कृष्ण कृत्य जाहीर करणार। हा अधिकारी महापालिकेचा अधिकारी नाहीये, यांनी महापालिकेकडे आपली सर्व्हिसेस वर्ग करून घेतलेले आहेत। हे महापालिकेकडे वर्ग करून घेणारे अधिकारी हे अत्यंत भ्रष्टाचारी व भ्रष्टाचार वाढवण्यासाठी म्हणूनच ठाणे महानगरपालिकेत येतात। तरी नशीब बोरसे नावाच्या अधिकाऱ्याची बदली झाली। हा बोरसे म्हणजे ह्याच्यातला किडा, पैसे कसे रक्तपिपासू ते ह्याच्यासारखे प्यायचे हे त्याला परफेक्ट माहिती। आणि म्हणून IASचं स्वप्न बघणारा राज्यस्तरीय अधिकारी ठाणे महानगरपालिकेत जॉईन झाला, सगळे स्वप्न वगैरे विसरून गेला। चांगली कामं करा, काहीतरी पैसे खा नका खाऊ हा तुमचा प्रश्न आहे, पण वसुलीसाठी जर इथे गँगवॉर होणार असेल तर माझी आयुक्तांना हात जोडून विनंती आहे, आयुक्त महोदय हे सहन करू नका। शेवटी डाग तुमच्या अंगावर येणार आहे। हे अधिकारी खोटी कागदपत्र तयार करतात, हे अधिकारी खोटे खोटे दाखले तयार करतात आणि तुमच्या सह्या घेतात। कधीतरी एक दिवशी तुम्ही फसाल आयुक्त महोदय, तुम्ही फसाल। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। कल्याण डोंबिवलीतील होळी आणि धुलीवंदन सणावर पोलिसांची करडी नजर। कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळातील 8ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत होळी आणि धुलीवंदन सण साजरा होत असताना हा सण उत्साहात साजरा केला जावा, त्याचबरोबर नियमांचं पालन केले जावे यासाठी पोलिसांकडून CCTV आणि ड्रोनची नजर राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे। होळी आणि धुलीवंदनाचा सण साजरा होत असताना पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या हद्दीत महिलांची सुरक्षितता
राखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कार्यरत राहणार आहेत. सण उत्साहात साजरा करीत असताना कोणाला अडचण अथवा हानी पोहोचू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असं आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तसेच गस्ती पथके नेमण्यात आली आहेत. 700 पोलीस आणि 100 पोलीस अधिकारी असा ताफा होळी आणि धुलीवंदन सणाच्या बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त झेंडे यांनी दिली आहे. करण्यात यावा. आता आज आणि उद्या होळी आणि धुलीवंदनच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण परिमंडळामध्ये बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि लोकांनी हे सण अतिशय उत्साहात साजरे करावे आणि त्याचबरोबर नियमाचं पालन याच्यामध्ये व्हावं याकरताही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. परिमंडळामधले जे 8 पोलीस स्टेशन्स आहेत त्या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी असेल, जे काही संवेदनशील ठिकाणं असतील त्या ठिकाणी एक्स्ट्राचे आमचे फिक्स पॉईंट्स असतील आणि त्याचबरोबर आमची गस्ती पथकं या पूर्ण 8 पोलीस स्टेशनमध्ये आमचे ॲक्टिव्ह राहणार आहेत. आणि यावर्षी आम्ही विशेष करून महिलांच्या सुरक्षितेकरता हे आमची साध्या गणवेशामध्ये पण पथकं त्याकरता डिप्लॉय केलेले आहेत आणि अशी सर्व पथकं या पूर्ण एरियामध्ये आमच्या परिमंडळ 3 मध्ये ॲक्टिव्ह राहतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये. आणि ज्या ठिकाणी काही प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत, ज्या ठिकाणी काही सेलिब्रेशन होत आहे त्याच्यामध्ये आमचाही त्या ठिकाणी वॉच राहील. त्याचबरोबर आम्ही CCTV असेल आणि ड्रोन्स असतील याचा सुद्धा यामध्ये वापर करणार आहोत आणि जे व्हिडिओज असतील, व्हिडिओ कॅमेराज याचा सुद्धा वापर करून हे सर्व याचं चित्रीकरण करणार आहोत, जेणेकरून सर्व लोकांनी हा सण उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि नियमाचं पालन करून हा साजरा करण्यात यावा अशा प्रकारचं नियोजन हा परिमंडळ 3 मध्ये करण्यात आलेलं आहे. साधारणपणे आमच्या परिमंडळामध्ये उपलब्ध असलेला बंदोबस्त आणि काही बंदोबस्त आम्हाला पोलीस मुख्यालयात सुद्धा प्राप्त झालेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये 100 पर्यंत पूर्ण ऑफिसर्स आणि साधारणपणे 700 पोलीस कर्मचारी आणि प्लस होमगार्ड्स असा हा आमचा पूर्ण परिमंडळामध्ये हा 2 दिवसाचा बंदोबस्त आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशननी आहे, आमचे प्रभारी अधिकारी असतील, आमच्या संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त असतील यांनी सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि त्या बंदोबस्ताकरता आमचे सगळे पोलीस जे स्टाफ आहे तो सगळं तयार आहे. नागरिकांना माझं एकच असं आव्हान राहील की हा सण जो आहे तो आपल्या उत्साहाच्या भरामध्ये दुसऱ्याला त्याच्यामधून काही अडचण येईल किंवा त्याला काही हानी होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य रंग खेळताना असेल किंवा आपला सण साजरा करताना असेल हे होऊ नये असं हे आहे. लोकांनी अतिशय उत्साहामध्ये आणि कायद्याचं आणि नियमाचं पालन करून हा सण साजरे करावे असं माझं सगळ्यांना आव्हान राहील. आणि या माध्यमातून सर्व परिमंडळामधील आणि कल्याण डोंबिवलीमधील सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलीवंदनच्या पोलीस विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा. कोकणात शिमग्याचा उत्सव. होळी उत्सवात पालखी नाचवण्याची परंपरा आजही कायम. कोकणात शिमग्याचा उत्सव शिगेला पोहोचला आहे. शिमगा अर्थात होळी या उत्सवात पालखी नाचवण्याची परंपरा आजही कायम कोकणी माणसाने ठेवली आहे. या होळीत कोकणात विविध प्रथा आणि परंपरेचा साज दिसून येतो. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे गावामध्ये देव रवळनाथाचा शिमगा हा प्रसिद्ध आहे. गावोगावी ग्रामदेवताच्या पालखींची आकर्षक सजावट केली जाते. खांद्यावर पालखी घेत विशिष्ट लयीमध्ये पालखी नाचवणे ही कला कोकणात दिसून येते. एकंदरीतच कोकणात शिमग्याचा उत्सव शिगेला पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे.
नमस्कार. सुरुवात झालेली आहे आणि आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे. काय परंपरा आहे, काय सांगा? हा सातवाड्याचा सांबर शिमगोत्सव आहे. हा इकडच्या दशकृषीत प्रसिद्ध असा शिमगोत्सव आहे. सांबर रवळनाथ, महालक्ष्मी, महाकाली, निनावी अशांचं रूपं लागतं. त्रयोदशीला आमची पालखी त्रैसरे शिमगे म्हटले जातात. त्रयोदशीला होळी तुटते आणि चतुर्दशीला उभी राहते आणि पौर्णिमेला होमाचा हे विषय असतो. आज चतुर्दशी आहे, आज एक होळी नाचवायची असते. ती होळी नाचवण्यात आलेली आहे. 2 आंब्याच्या होळ्या असतात, त्यातली एक होळी नाचवायची असते, ती नाचवण्यात आली आहे. दुसरी होळी गावाच्या एकोप्याने उभी केली जाते. ह्याच्यात कोकणातला जो सुशेगात जीवन आहे कोकणातल्या माणसाचं, हे सुशेगात जीवनाचा हा महोत्सव आहे. ह्याच्यात अगदी सगळ्या जाती धर्म कुठलाही भेदभाव न होता सगळे एकोप्याने हा शिमगोत्सव साजरा करतात. येथे कुठलाही भेदभाव राहत नाही आणि सगळे गावकरी, मानकरी, ग्रामस्थ सगळे उत्साहात सामील झालेले आहेत. आमच्या गावाची परंपरेप्रमाणे हा उत्सव होतो. ह्याच्यानंतर आमची पालखी इथे जवळच असलेली तोंडे गावात भेटीसाठी जाते, म्हणजे माघारी जाते आणि तिथली पालखी आमच्याकडे येते. ते आता ह्या रविवारी येणार आहे आणि इथे पालखी भेटीचा कार्यक्रम होतो. असा आमचा शिमगोत्सव असतो आणि प्रत्येकाच्या घरी पालखी नेली जाते. धन्यवाद. माझं नाव उमेश BBS न्यूज या यांची पत्रकार परिषद संपन्न. संजय राऊतांवर घणाघात. ठाण्यात खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. डीजे बंदी, शाडू मातीच्या मूर्ती आणि गंगा महाकुंभ या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली. संजय राऊतांवर हल्लाबोल करत ते म्हणाले, संजय राऊत यांनी बहुतेक धुलीवंदनाच्या दिवशी भांग घेतली असावी. 2 दिवस आधीच ते टाईट झाले आहेत. त्यांना डीजे आणि लाऊडस्पीकरच्या परवानग्यांची प्रक्रिया माहिती आहे का? हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. राज्य सरकारने डीजेवर बंदी आणलेली नाही. तुमचे बॉस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील हा नियम होता, मग तेव्हा का बोलले नाहीत? त्यांनी पुढे आरोप केला की कोरोना काळात संजय राऊत आणि त्यांच्या नेत्यांनी अनेकांना घरात बसा, हात धुवा असे सांगत बसवले. पण आता एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यामुळे सण मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाचे निर्णय समजून घ्यायला हवेत. शाडू मातीच्या मूर्तींवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरही म्हस्के यांनी स्पष्टता केली. सुप्रीम कोर्टाने शाडू मातीच्या मूर्तींवर बंदी घातली आहे. ही सरकारची नाही, न्यायालयाची भूमिका आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील गणेश उत्सवात शाडू मातीचा उपयोग करा असे सांगितले होते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवू नका. गंगा महाकुंभ आणि धार्मिक परंपरांवर टीका करताना संजय राऊतांवरही नरेश म्हस्के यांनी हल्लाबोल केलाय. गंगा माता आणि त्रिवेणी संगम या हिंदू परंपरेचा भाग आहेत. संजय राऊतांना देव मानतात का? ते श्रीरामावरही टीका करतात. कायम हिंदुत्वाचा नारा देणारे राऊत आता धार्मिक परंपरांवर टीका करू लागलेत. पण देव आहे, तो त्यांना योग्य उत्तर देईल असं नरेश म्हस्के म्हणाले. पाहुयात यावेळी नेमकं ते काय म्हणालेत. माहिती सगळ्यांना एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. संजय राऊत यांनी बहुतेक धुळवडीच्या दिवशी भांग घ्यायची असते, यांनी आधीच 2 दिवस अगोदर भांग घेतले आणि बहुतेक टाईट झालेले आहेत. संजय राऊत यांना काय माहिती हो, काय परमिशन कसं घेतात, लाऊडस्पीकरचं परमिशन कसं घेतात हे तरी माहितीये का कुठल्या कार्यक्रमांना? अहो, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. डीजेवर बंदी, आवाजावर बंदी,
एक डेसिबलची अट जी आहे ना, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. या सरकारने डीजेवर बंदी आणलेली नाहीये. तुमचे बॉस आहेत ना, ज्यावेळी मुख्यमंत्री होते ना, तेव्हा पण हाच नियम होता आणि आता पण हाच नियम आहे. उलट कोरोना नंतर खऱ्या अर्थाने हे सण जे धूमधडाक्यात सुरू झाले ना, ते केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून. तुमचे नेते सांगत होते, मी आणि माझे कुटुंब घरात बसा, हात धुवा, बा संपला विषय सगळा. अहो, तुमची भांग उतरलेली नाहीये. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि हा वर्षानुवर्षाचा निर्णय आहे. काही झालं तर सरकारवर टीका करता. संजयजी राऊत, या सगळ्या प्रोसिजर माहिती करून घ्या. तुम्ही डायरेक्ट राज्यसभेत गेलेले आहात, लोकल लेव्हलला काम नाही केलं, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत. जरा आजूबाजूच्या लोकांना विचारा. आणि जे टीका करतायत ना, वरडीवरनं इश्यू करायचा प्रयत्न करतायत, हे वर्षानुवर्षाचा नियम आहे. तुमच्या शाखा प्रमुखाला विचारा, जे काय उरलेले सोडलेले आहेत ते, केव्हापासूनचा हा निर्णय आहे. उगाच काहीतरी कुणावर तरी टीका करायची. सकाळी उठल्या उठल्या भांगेची नशा उतरलेली नसते. उठ सुट सरकार, उठ सुट सरकार. अहो, होळी आहे. आता तरी होळीच्या दिवशी तरी चुकीच्या पद्धतीने लोकांना टीका करून फसवू नका. लोकांना माहिती आहे सगळ्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या. सर, हिंदू सण आले की जे आहे सरकार बंदी घालते. आता शाडूच्या मातीचा मूर्तीचा प्रश्न जो चर्चेत आहे, त्यावर देखील संजय राऊतांनी टीका केली की शाडूच्या मातीची मूर्ती जी आहे ती मूर्तिकारांना परवडते, तरी देखील सरकार त्याच्यावरती बंदी घालते. संजय राऊत उद्या काही झालं तरी सरकारवर टीका करताय. उद्या जर बोलत नाही की उद्या यांच्याकडे बारसा असेल कोणाकडे, तर पण सरकारवर टीका करणार का? अहो, शाडूच्या मातीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली. तुम्ही असताना आपल्या पक्षप्रमुखांनी मिटिंग घेतल्या होत्या, मुख्यमंत्री असताना गणपतीत, शाडूच्या माती यूज करा म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत. काही हो, हा कोर्टाचा निर्णय आहे, सरकारने घेतलेला निर्णय नाहीये. पण काही झालं तरी सरकार उगाच चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये बातम्या पसरवू नका. तर नुकताच महाकुंभ जो आहे तो पार पडलेला आहे, करोडो लोकांनी त्याच्यामध्ये स्नान केलेलं आहे. त्यावरून देखील संजय राऊतांनी टीका केलेली की पर्यावरणाची इतकीच काळजी आहे, तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभमध्ये लोकांना स्नान करायला का लावले? त्या गटार गंगे असं देखील त्यांनी उल्लेख केला की त्या गटार गंगेमध्ये लाखो कोटी लोकांनी का आतमध्ये डुबकी मारायला लावली. बघा, गंगा माता, त्रिवेणी संगम या बद्दल लोकांच्या भावना आहेत. अनेक काळापासून, आपल्या पूर्वजांपासून अनेक पिढ्या लोकांच्या भावना आहेत. राजकारणामध्ये सत्ताधारी यांच्यावर टीका करण्यामध्ये हे एवढे मशगूल झालेत की त्या धार्मिक गोष्टींवरती सुद्धा टीका करू लागलेत. अहो, लोकांनी त्रिवेणी संगमामध्ये जी डुबकी मारली, स्नान केलं, ती काही सत्ताधारी किंवा शिवसेना भाजपचे ते सदस्य आहेत म्हणून त्यांनी डुबकी मारली. एक परंपरा आहे, हिंदू रीतिरिवाज आहे, जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे. संजय राऊत, तुम्ही देव मानता का हो? मला माहिती आहे संजय राऊत वैयक्तिकरित्या श्रीरामावर पण टीका करतात, त्यांचं काय मत आहे. पण तुम्ही हिंदुत्व म्हणता ना, ते हिंदुत्वामध्ये या त्रिवेणी संगम, गंगा माता याला खूप मोठं महत्व आहे. आणि देव आहे असं आपण मानतो, ते देवच तुम्हाला बघून घेतील अशा पद्धतीने टीका करणार असाल तर. सर, काल संसदेमध्ये एक विषय मांडलेला आहे की औरंगजेबची कबर असेल किंवा ब्रिटन. Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सरकारने घेतलेला बळी, अधिकाऱ्यांवर कारवाई करा, रविकांत तुपकर. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ या गावातील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्ण धरणातून शेतीला पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आली आहे.
जोपर्यंत शासनाकडून पाणी देण्यासंदर्भात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत प्रेतावर अंतिम संस्कार करणार नसल्याचा पावित्रा कैलास नागरे यांच्या कुटुंबियाने घेतला आहे. तर अतिशय कमी वयात या ठिकाणी आत्महत्या झाली आहे. काल जाण्यापूर्वी काही वडिलांसोबत बोलणं झालं होतं. काय त्यांची इच्छा होती, काही तुझ्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या? हो, मी शिकावं, चांगली नोकरीला जावं, कुठे ना कुठे जॉब करावं, घरी न राहावं, बस खूप मोठं मोठं स्वप्न होतं. बस शेतीच्या अडचणीमुळे ते होऊ नाही शकले. खरं तर देश आता महासत्ता होतो असं बोललं जात आहे, परंतु अजूनही शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. सरकारकडे काय मागणी असणार आहे? पप्पाचे जे जे त्यांनी लिहून ठेवलं आहे सुसाईड नोट वगैरेवरती, बस ते सर्व पूर्ण करण्यात यावं आणि आमच्या तिघांची पूर्ण जबाबदारी. खरं तर अतिशय दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे, काय भावना व्यक्त करा? त्यांनी ज्याच्यासाठी जे सगळं पाऊल उचललं, जे खडक पूर्णाचं पाणी संत चोखामास पाणी डाव्या कलाव्याद्वारे या 14-15 गावाला मिळावं, ती त्यांची इच्छा होती आणि ती पूर्ण सर्वांनी केली. आणि त्याच्या मुलाचं शासनाने पालन पोषणाचं सर्व सुविधा करायची. त्याच्या मुलं सध्या शिकत आहे, नोकरी लावण्याचे त्यांचे स्वप्न होते की शेतीमध्ये पाणी शिवाय काहीच नाही, तर त्यांनी मुलांचं सर्व शिक्षणाची जबाबदारी केली. बरं, आता शवविच्छेदन झालं, प्रेत या ठिकाणी आणलं जाणार आहे, काय तुमची पुढची भूमिका असणार? शासनाने अजून कुठल्याच प्रकारचं पाऊल उचललं नाही, त्यामुळे आता सध्याच काहीच नाही सांगू शकत. जोपर्यंत ते काही आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही अंतिम विधीचा कार्यक्रम करणार. दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे. खरं तर दुःखदपेक्षा मन हेलावून टाकणार आणि काळीच पिळवून टाकणार, कारण त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोट लिहिलेली आहे तो कुणाच्याही मनाला पाझर पडेल अशी घटना आहे. ही आत्महत्या म्हणावी की या ढिम्म शासनाच्या कारभाराचा हा बळी म्हणावा? हा सरकारने घेतलेला आणि व्यवस्थेने घेतलेला बळी आहे असंच म्हणावं लागेल. कारण ही सुसाईड नोट जेव्हा माणूस वाचतो तेव्हा अक्षरशः रडायला येतं अशी परिस्थिती आहे. आणि त्यांचं जे म्हणणं होतं मागच्या डिसेंबर महिन्यात तेव्हा ज्यांनी उपोषण केलं तेव्हा मी, माझी पत्नी, आम्ही सगळे त्यांना भेटायला आलो होतो, पाठिंबाही आम्ही दिला होता. त्यांचं एकच म्हणणं होतं की या इकडच्या 14-15 गावातल्या शेतकऱ्यांना खडक पूर्णाचं पाणी आलं पाहिजे आणि ते स्वाभाविक आहे, कारण एका पिकामध्ये काय होत नाही, 12माही पीक घेतलं तर त्याच्यातून काहीतरी आमचा उदरनिर्वाह होईल अशी त्यांची भावना होती. कैलास नागरेंनी जे पाऊल उचललं हे अत्यंत दुर्दैवी आहे, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची ही प्रातिनिधिक भावना अशीच आहे. आता त्यांनी लिहून ठेवलं म्हणून हे लक्षात आलं. अनेक शेतकरी रोज आत्महत्या करतात, ते लिहून ठेवत नाही, परंतु आज सोयाबीनला भाव नाहीये, आज कापसाला भाव नाहीये, परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं परंतु सरकार आज घुमजाव करते अशी परिस्थिती आहे. 2023-24चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्यामुळे सगळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत. चहूबाजूने सगळे शेतकरी अडकलेले आहेत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की कैलास नागरेंनी पहिलं निवेदन जेव्हा दिलं तेव्हापासून आजपर्यंत प्रशासनाने काय कारवाई केली? सेवा हमी कायद्यानुसार कारवाई केली नाही वेळेमध्ये, म्हणून त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण प्रशासनानं आणि इतकी छोटी मागणी होती की धरणाच्या भिंतीवर आलेले झाडं काढायचे, त्याला सरकारकडनं पैसे येतात, परंतु हे कागदावर काढल्याचं दाखवतात आणि पैसे खाऊन घेतात. BBS न्यूज या राज्यस्तरावरील